सर, प्रशांत कोरटकर यांचा एक फोटो व्हायरल होतोय. हे समजून येत आहे की ते दुबईला पळून गेले. आपण बघितलं ते वेगवेगळ्या न्यायालयामध्ये पण पळाले आणि तरी जे आहे ते पळून गेले. कारण बघा, हा विषय महाराष्ट्राच्या गृह खात्याच्या अखत्यारीतला आहे आणि राज्याचं गृह खातं हे देवेंद्र फडणवीस सांभाळतात, जे एक महान व्यक्तिमत्व या देशातलं आहे. त्यांच्या इतकं महान नेतृत्व अजून निर्माण झालेलं नाही असं दिसतं. एकंदरीत त्यांची अलीकडची काही वक्तव्य आहेत. प्रशांत कोरटकर हा नागपूरचाच आहे ना. दंगल नागपूरला होते, दंगल त्यांच्या मतदारसंघातच होते. मग दंगलीविषयी शंका व्यक्त करणाऱ्यांच्या संदर्भात ते असं म्हणतात की दंगल नागपूरलाच का झाली असं विचारणाऱ्यावरती मानसिक उपचार करण्याची गरज आहे असं मी काल ऐकत होतो. पण दंगल नागपूरलाच का झाली हा प्रश्न एकट्या संजय राऊत यांचा नाही आहे. हा प्रश्न काल आदित्य ठाकरे यांनी विचारला. हा प्रश्न इम्तियाज जलील यांनीही विचारला, अनेकांनी विचारला. पार्लमेंटमध्ये विचारण्यात आला हे प्रश्न. त्याच्यामुळे संपूर्ण जे सरकार आहे फडणवीसांचं, या संपूर्ण सरकारला हे सरकार मनोरुग्ण आहे असं दिसतंय मला. फडणवीस यांचं सरकार हे मनोरुग्णांचं सरकार आहे आणि त्या संपूर्ण सरकारवर सामुदायिक मानस उपचार करण्याची गरज आहे असं एकंदरीत दिसायला.